अवघाची संसार सुखाचे परिणाम Hare
तोंड फिरव तिकडे हां बस बघा राहुल भाई आनंदी तिन्ही लोक जाईन गे माये पंढरपुरा भेटेल माहेरा पुण्या सर्व सुकृताचे फळ मिळाली शमवी देन पांडुरंगा जाईन गे माये तय पंढरपुरा भेटेल माहेर आपुलिया बापर गमा देवीवर विठ्ठल 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 बापर गमा देवीवरू विठ्ठलाचे भेटी आपले समंसाठी करून ठेला जाईल गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया सर्व बसली पाहिजेत बरोबर त्याच्यामध्ये महायोग पिठे तटे भीमरथ्या वरमरुंडरिकाय समागतस्कंतमानंदकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं गगरु प्रथमन दुसरे चरण संगातिया दुसरे चरण संगातिया पांडुरंग दुसरे चरण दुसरे चरण संगातिया पांडुरंग गुरु प्रथम संगातिया दुसरे चरण संगातिया बाबाजी सद्गुरु दास तुका संचारे कधे जावे चारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची हा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं च नमः सद्गुरुं च नमः ओम नमो ज्ञानेश्वराय 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 ओम नमो ज्ञानेश्वराय
करुणा करा लागलो राजरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा हो ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पूर्ण झालो चराचरी मी तो कळा कसरे काही जनेने बोलतो वचने अति भाविक तुमचा अनुग्रह लादलो पूर्ण झालो चराचरी एका जनार्दनी मी तुमचा दास एका जनार्दनी मी तुमचा दास माझी आस पुरवे तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी विठ्ठल 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 अवघाच संसार सुखाचा करीन आनंदी भरेन तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुरिया आज कारणाशिवाय कुठलंही कार्य घडत नाही कुठल्याही कार्याला काहीतरी कारण असावं लागतं आपण जे जमलो एकंदरीत त्याला काहीतरी कारण आहे विठ्ठल 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 एक वेळ आहे तिसरं वर्ष सत्यनारायण महापूजा काय सत्य नारायण महापूजा ती जणांना वाटतं नारायण सत्य आहे बाबा म्हणायचे ओळखीच्या माणसाला रामराम का बिगर ओळखीच्या माणसाला रामराम मग कुठलीही गोष्ट करताना ओळखून करायची का बिगर ओळखून करायची मग आता आपण सत्यनारायण घालतो मग नारायण सत्य किती जणांना वाटतो अनेक वर्षापासून आपण पूजा करतो नाही का ब्राह्मणांनी सांगायचं आणि आपण करायचं ब्राह्मणावर आपण विश्वास ठेवतो ब्राह्मणाने नवरा नवरीचं लग्न लावलं आणि नवऱ्याला सांगितलं आजपासून तुझी नवरी किंवा बायको ते त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ते ध्यानात ठेवलं पण आपल्याला सद्गुरूंनी काय सांगितलं हे मात्र काय आपल्या ध्यानात नाही आणि म्हणून सगळा गोंधळ चाललाय काय चाललाय परमार्थ नाही निव्वळ गोंधळ तो ज्याने त्याने आपापला तपासायचा तसा मी माझा पेपर तपासायला इथे उभा राहिलो तसा तुमचाही पेपर तुम्ही तपासायचा आपला गोंधळ चाललाय का परमार्थ चाललाय आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी नुसती तगमग अरे तगमग थांबण्यासाठी परमार्थ आहे तगमग वाढवण्यासाठी नाही आपल्याला जरा काय कमी पडले की लगेच काय होतं तगमग होते परमार्थामध्ये होते का तगमग परमार्थामध्ये तगमग होत नाही ज्या वेळेला परमार्थामध्ये तगमग निर्माण होईल तेव्हा परमार्थ आपल्याला प्राप्त होईल एक वेळेला स्वामी विवेकानंदांनी विचारलं तर मला देव दाखवा स्वामी विवेकानंदांनी विचारलं त्यांना विचारलं की मला देव दाखव एक जण आला तर म्हणलं दाखवतो ना लय सोपं आहे
त्याच्यात काय एवढं ते गेले एका नदीजवळ नेला त्याला आणि तोंड बुडवलं खाली मुंडके सकट ते लागलं तकमक 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 करायला. म्हटलं कळलं का तुला आता देव कळलं का तुम्हाला तरी नाही. श्वासन भजन कर गड्या रे श्वासन भजन कर तेव्हा बाळाला केला तकमक 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 करायला लागला. कशाने भजन करायचं? एकाने असं विचारलं होतं, म्हणले पंढरपूरला सगळेच मार्ग जातात. काय म्हणले? पंढरपूरला सगळेच मार्ग जातात. मग त्याला मी म्हटलं तू एक काम कर, म्हटलं तू आता ना तोंडाने खाण्याऐवजी नाकाने खात जा. ते कसे काय? म्हणलं तसंच असतं म्हटलं. सगळेच मार्ग जातात. सगळे मार्ग जातात म्हणजे मग आता जे खायचं जे तोंड आहे त्या तोंडानेच खायला पाहिजे ना. मग भजन कशाने झालं पाहिजे? श्वासन भजन कर गड्या रे श्वासन भजन कर गड्या. तुम्हाला काय लय मजा वाटते असेल पण ते कळलं पाहिजे आपल्याला, नाही का? कसं करायचं ते आता आपण म्हटलं म्हणजे झालं का? नाही, त्यांना संतांना शरण जावं लागेल तेव्हाच कळलं. आपण काय करतो माहितीये का? ज्या किराणा मालाच्या दुकानामध्ये जायला पाहिजे तिथं जात नाही आणि जिथं जी वस्तू भेटत नाही तिथं आपण जातो म्हणून घोटाळा होतो. लक्षात घ्या. आता सोनाराच्या दुकानामध्ये सोनच मिळणार ना, नाही का? आणि तिथं जाऊन एखादं जर कोण म्हटलं की मला खसखस द्या, मिळेल का? नाही ना. कुठे जायला पाहिजे? ज्यांनी खरोखरच ज्याला जे भजन कळालंय त्याच्याकडे गेलं पाहिजे. तर मग सत्य नारायण कळेल, नाहीतर नारायण सत्य हा आयुष्यभर कळणार नाही. भागवत सांगतं पदरचं काही बोलायचं नाही की नारायणाचा अर्थ सांगितलं भागवतामध्ये. नारायण नर आणि आयन, नर अधिक आयन, जे नारायणचं अधिष्ठान सगळ्या जगामध्ये जेवढे नर आहेत म्हणजे पशु पक्षी प्राणी जेवढे जन्माला आले तेवढे नाही चर आणि आचर यांचं जे अधिष्ठान त्याला आयन म्हणतात, म्हणजे आत्मा परमात्मा, आणि त्यालाच नारायण म्हणतात. कळलं का आपल्याला? एवढं वर्ष आपण सत्यनारायण नव्हतो नाही ना. करून करायचे कुठली गोष्ट आहे ना, करून केले तर मग शीन नाही. जे कर्म धर्म जेवढे कर्म धर्म आपण जेवढे करतो ना, जर वर्म नाही कळालं तर ते काय आहे? शीन आहे सगळं. कळून का? मग कर्म असेल तुमचं, धर्म असेल तरी तुमचं काय आहे? तो शीन. म्हणून नारायणची सत्यनारायण पूजा घालायची ते आपण कळून घातली. आणि ज्याला समजा सत्यनारायण कळाला त्याला घालायची काही गरज आहे का? नाही. नारायण ज्याला सत्य कळाला त्याला नाही. पण तो नारायण कसा झाला पाहिजे? तो नारायण कसा झाला असा जर सांगितलं, शास्त्राने सांगितलं, आमच्या साधू संतांनी सांगितला तसा जर कळाला तर मग काही हरकत नाही. पण तसा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत करण्याची गरज आहे. कारण अर्जुना हा बोधून भेटे म्हणा तव या साधना कराव्याची लागे. जोपर्यंत हा बोध आपल्याला प्राप्त होईल. काय बोध म्हणजे आत्मा ब्रह्म, हा जोपर्यंत बोध नाही तोपर्यंत आपल्याला ते करावंच लागणार. आलं लक्षात? आणि
नारायण कसं आहे विषय तो त्यांचा झाला नारायण 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 नावे जन धन माता पिता नावे जन धन माता पिता विसर तो त्यांचा झाला नारायण विसर तो त्यांचा झाला नारायण आवडे जन धन माता पिता आवडे जन धन माता पिता विजय तो दादा झाला नारायण विजय तो दादा झाला नारायण त्यांना काही गरज विशेष ज्यांचा नारायण झाला ज्याने नारायण सत्य जाणला त्यांना काही गरज नाही आणि जोपर्यंत तो बोध होत नाही आपल्याला तोपर्यंत ते करण्याची गरज आहे काय हे सांगावं लागतं बऱ्याच वेळेला एकदा अनुभव झाला की प्रत्येकाला असं वाटतं की आपलं झालं काय होतं आपलं झालं तसं नाहीये म्हणून जोपर्यंत नारायण आपला विषय होत नाही जसं तुम्ही विषयामध्ये जसं विषय तुमचा होतो बरोबर आहे तसा इकडे नारायण तुमचा विषय झाला पाहिजे आणि त्या वेळेला मग तुम्हाला काही करायची गरज राहत नाही जोपर्यंत विषय येतो त्यांचा झाला नारायण कधी विषय तो त्यांचा झाला नारायण कधी ना पुढे उत्तर सांगितलंय ना हा प्रश्नचिन्ह आहे विषय तो त्यांचा झाला नारायण कधी नावडे जन धन माता पिता आता बसलेल्या मंगी किती जणांना असं होतं नावडे जन धन जन्मले जग आवडत नाही धन माता पिता आवडत नाही आणि आपल्याला सगळंच आवडतं आता काय करायचं नाही नेमकं आता याला काय करायचं टाकून द्यायचं नाही का टाकून द्यायचं आसक्ती काढून टाकायची आणि जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप किंवा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता मग टाकून द्यायची गरज आहे का नाही ना पण हे कधी करणार आपल्याला बसता संतांचे संगती बसता संतांचे संगती वैसदा संतांचे संगती कळो आले कमळापती कळो आले कमळापती कळो आले कमळापती कळो आले कमळापती आपुलाले कोणी जाणवते आपुलाले कोणी जाणवते आपुलाले कोणी जाणवते आपुलाले कोणी जाणवते विचाराचे बसता संतांचे संगती बसता संतांचे संगती संतांचे संगती वैसदा संतांचे संगती वैसदा संतांचे संगती वैसदा संतांचे संगती कधी कळणार
नारायण सत्य आहे कधी कधी ते सांगतोय नारायण सत्य आहे हे कधी कळणार बैसता संतांचे संगती बैसता संतांचे संगती म्हणजे आता तुम्ही जसे बसले तसे का तुम्ही आता बसले तसे का नाही ते ज्ञान पैगा परवी जरी मनिया ध्यानावी तरी या संतांशी भजावी सर्वस्वे सर्व भावाने संतांना शरण गेलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे असं नुसतं बसायचं जाऊ म्हणजे माझं नारायण कळेल नाही तसं नाहीये तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षेते ज्ञानं ज्ञानी तत्त्वदर्शिनः संतांना विचारायचं काय विचारायचं असं नुसतं बसायचं नाही ही दवंडी ऐकायची ही दवंडी आहे आणि मग दवंडी ऐकून संतांना जाऊन भेटायचंय त्यांना विचारायचंय काय तद्विधी प्रणिपातेन त्यांना प्रणाम करायचा तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया प्रश्न विचारायचा काय उपदेक्षेते ज्ञानं ज्ञानी तत्त्वदर्शिनः कोणाचं तत्वाचं का तिथे टाकता आलं नाही विठ्ठलाचं पांडुरंगाचं रामाचं कृष्णाचं थोडं ध्यानात घ्या का नाही सांगितलं काय अवघड होतं का त्या शब्दावर हा शब्द टाकायचा तत्वाचं दर्शन एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीशे करुणा येईल तुझी एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गमन घाली म्हण याचं दर्शन करून देतात एक आत्मा आणि हा संसारात राहून कळणार नाही संसारात पासून काय व्हायला पाहिजे आपण अलिप्त व्हायला पाहिजे अलिप्त कैकडे महाराज शब्द लक्षात मला काय म्हणायचं या संसारात राहून तुम्हाला अलिप्तता येणार नाही या संसारापासून अलिप्त होऊ ज्यावेळेला आसक्ती काढू तेव्हाच आपल्याला नारायण सत्य आहे कळेल एवढा शब्द विसरू नका आपल्याला काय सांगायचं नारायण सत्य कसं आहे आणि कधी कळेल एवढं ध्यानात ठेवलं की कीर्तन कळेल कैकडे महाराज कीर्तन चालू करतात ना रूपाचा अभंग ना कसलाच अभंग डायरेक्ट म्हणतात जन हो तुम्हाला सुख पाहिजे ना सुख अरे या नाशिवंत संसारामध्ये तुम्हाला जरी चौघांच्या खांद्यावरून जावं लागलं तरी तुम्हाला या नाशिवंत संसारामध्ये सुख मिळणारच नाही आणि त्याकरता त्यांना विषय येतो त्यांचा झाला नारायण नावडी जन धन माता पिता का कारण संसार कसा आहे या संसारामध्ये तुम्हाला मिळणारच नाही संसार दुःख मूळ चहूकडे संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ सुरी पाठी लागले वडाळ काम क्रोध लोभ सुरी पाठी लागले वडाळ नामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ 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 अंधेर
का मिळणार नाही संसारामध्ये सुख? संसारामध्ये सुख का मिळणार नाही? कैकडे माणूस म्हणतात का? कारण संसाराचं मूळ कसं आहे? संसार दुःख मूळ. त्याचं मूळ कसं आहे? दुःखमय. मग तुम्हाला काय मिळणार त्याच्यातून? सुख मिळेल का दुःख मिळेल? आणि आपल्याला काय आवडतं? देव आवडतो का संसार आवडतो? आणि संसार म्हणजे काय? जोपर्यंत तुम्ही देहबुद्धीवर आहात त्याला संसार म्हटले. साधू संतांचा संसार काय म्हटले? जोपर्यंत तुम्ही देहबुद्धीवर आहात तोपर्यंत त्याला संसार म्हटले. मग आपलं आपण ठरवायचं आपण अजून देहबुद्धीवर आहोत का आत्मबुद्धीवर आहोत? देहबुद्धीची आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची करावी. देहबुद्धी जोपर्यंत आत्मबुद्धी होत नाही तोपर्यंत नारायण सत्य कळणार नाही. का? संसार दुःख मूळ चहूकडे खाली इंगळ टाकले. तुम्हाला जर साधे खाडे जर खाली टाकले तुम्ही झोपू शकाल नाही. आणि इंगळाच्या शय्येवर झोपलाय आणि म्हणतो संसार लय भारी, संसार लय भारी. काम क्रोध लोभ सुनी पाठी लागले वडा. आता म्हणतो कळाला. आता खालून जशी आग लागायला लागली, काम क्रोध लोभ सगळी त्याला लागली, तेव्हा म्हणतो कवणा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. हो आहेत ना, तुमची दृष्टी निर्मळ करण्यासाठी आहे. धर्म जागो सदैवाचा जीवा परोपकार आहेत. आमचे संत परोपकारासाठी आलेले आहेत. ते तुमचं दुःख दूर करतील. दूर संतच फक्त आपल्या दुःख दूर करू शकतात. बाकी कोणीही आयऱ्या गैऱ्या आपलं दुःख निवारण करू शकत नाही. फक्त संतच करू शकतात. मग संत काय सांगतात? कशा दुःखणीवर होईल आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. काय करावं लागलं आपल्याला? आपुला तो एक दोन चार किती सांगितले? आपुला तो एक. आता तुम्हाला मी 1 मिनिट देतो. एका मिनिटात डोळे झाका आणि तुमच्या देवाऱ्यात किती देव आहेत ते बघा. 1 मिनिट देतो. मोजले ना? प्रत्येकाला माहिती आहे किती किती येते. आणि इकडे साधू संत काय सांगतात? आपुला तो ये देव करुणी घ्यावा आणि देणे विन जीवा सुख नोहे. हे कधी कळलं? जोपर्यंत देव आणि भक्त एकरूप आहे असं ज्या वेळेला कळेल तेव्हा आपुला तो एक. जोपर्यंत देव वेगळा भक्त वेगळा असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत तुम्हाला देव कळणार नाही. मग देव आणि भक्त दोन काही एक? सगळ्यांचं मत एक झालं. नवरा बायको दोन काही एक? आता नाही. एकाने प्रश्न विचारला होता मला. म्हणले मी विचारला प्रश्न, म्हणलं नवरा बायको दोन काही? ते म्हणते तुम्ही काय आंधळे बिंद्रे झालात की काय? म्हणलं ती साडी नेसले, मी धोतर नेसले, तुम्हाला दिसत नाही? म्हणलं ठीक आहे बाबा, मला नाही दिसत. पण त्याला प्रश्न असा विचारला, म्हटलं तुमची मुलं कोणती आणि तुमच्या बायकोची मुलं कोणती? ते म्हणजे काय तुम्हाला वेड लागले का काय?
म्हणजे ती आणि मी काही वेगळे आहे का? अहो तर तुम्हाला तेच सांगतोय मी. विठ्ठल 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 विठ्ठल. जसं नवरा बायको दिसायला दोन पण असायला एक. देव आणि भक्त दिसायला दोन पण असायला एक. एक दिसायला दोन असले तरी असायला एक. नाथ महाराजांचे प्रमाण आहे. एका जनार्दनी धन्य ते शरीर, 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 एका जनार्दनी धन्य ते शरीर. परमार्थ संसार एक रूप, 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 परमार्थ संसार एक रूप. भाग्याचा पेरला संसार, धन्य तो 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 भाग्याचा पेरला संसार. काय म्हणतात नाथ महाराज? परमार्थ संसार एक रूप. आपल्याला वाटतो का? आपल्याला अजून दोन वाटतात, परमार्थ आणि संसार. कळून घ्या. एका जनार्दनी धन्य ते शरीर, परमार्थ संसार एक रूप, आणि धन्य तो भाग्याचा असा कळला संसार एक रूप एक आहे. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्त तुझा नाही विचार, देव आणि भक्त तुझा नाही विचार, देव आणि भक्त तुझा नाही विचार, देव आणि भक्त
एकच दोन्ही काय आहे? एक आहे, एक कळावं, एक आपुला तो एक, दोन नाही, चार नाही, पाच नाही. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, आणि देव आणि भक्त तुझा विचार कर. काहीच जगामध्ये दोन नाही. आता तुम्हाला मी विचारतो, आपल्याला डोळे किती? लक्ष द्या, डोळे किती? दोन. तुम्हाला दिसताना दोन दिसतं का एक दिसतं? दोन दिसतं का एक दिसतं? बरोबर. तुमचे तोंडाचे ओठ किती? दोन. बोलताना तुम्ही दोन बोलता का एक बोलता? कानाचे छिद्र किती? दोन. ऐकताना एक ऐकता, एक ऐकता, एक ऐकता. दोन असले तरी बघणं एक, नाकपुड्या दोन जरी असल्या तरी श्वास एक, दोन नाक कान जरी दिसत असले तरी ऐकणं एक, देव आणि भक्त जरी वेगळा दिसत असला, नवरा आणि बायको जरी वेगळे दिसत असले, देव आणि भक्त जरी वेगळे दिसत असले तरी दिसायला दोन, पण असा एक खरं. हा संसार हा धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझ्या नाही विचार, किंवा देव भक्त तुझ्या नाही विचार. देव आणि भक्त हे एकच आहे, आणि मुलीचे संसार मुलीचेच होते, पण दिसायला दोन झाले. का? आपल्या कल्पनेमुळे, नाहीतर एकच आहे. हे कधी कळलं? एक बुडाला तैसा दिह झाला एक रूप. समुद्राची लाट आणि समुद्र एकच आहे. आपल्या कल्पनेमुळे आपल्याला ती लाट दिसते, वाऱ्यामुळे ती लाट दिसते. तसं आपल्या कल्पनेमुळे दोन दिसतात. हो का तरंगू लाणू परी सिंधूशी नो हे भिन्नू, तैसा ईश्वर आणू मी एकची गा. ऐशे निभा समरसे सृष्टी जई उल्हासे, तई भक्ती आम्ही ऐशे. म्हणून त्याला आम्ही भक्ती म्हणतो. ज्याला एक दिसतं त्याला आम्ही भक्ती म्हणतो. असं कोण म्हणतात? ज्ञान महाराज म्हणतात, आणि भगवंत अर्जुनाला सांगतात. हो का तरंगू लाणू परी सिंधूशी नो हे भिन्नू, तैसा जीव परमात्म्यापासून वेगळा दिसत असला तरी जीव वेगळा नाही. ब्रह्मण ना परा, जीव आणि ब्रह्म वेगळा नाही. आणि असा संसार आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना मान्य होता, ते आजच्या पहिल्या चरणात सांगतात. जाईन गे बाय दया पंढरपुरा.
माऊली म्हणतात असा जो एकरूप संसार आहे तोच फक्त आम्हाला संतांना मान्य आहे. तुझा संसार आम्हाला मान्य नाही, तुझा परमार्थ आम्हाला मान्य नाही. हे करू आपण पण एक आवाज येतो मी पण आपल्याला त्याची कल्पना नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येणे पाप पुण्य अंगा. हे कधी जीव आणि शिव एक होतात तेव्हाच प्रमाण आहे. जोपर्यंत आपण वेगळे वेगळे होतो असतो तोपर्यंत त्याला प्रमाण हे लागू होत नाही. एक झालं पाहिजे. तुका म्हणे हात स्वयं परब्रह्म आपणच देव आहोत. आणि तो कसा वेगळा वेगळा नाही, एकच स्वयंभू आमचा विटेव स्वयंभू नाही घडविला नाही वैसविला. ही जी तुम्हाला पोकळी दिसते ती कोणी घडवली का? कधी असं शास्त्रामध्ये तुम्ही कुठं ऐकलं का ही पोकळी आम्ही घडवली? तुमच्या हे आता जे मंडप घातलेत ना ते म्हणू शकतात. तुम्ही आता या मंडप एक चारी भिंती आहेत त्याला म्हणता का तुम्ही जो वापर करता त्याला म्हणता मंडप? मंडप थोडा अवघड आहे पण आता अवघड आहे पण सोपं करून सांगायचं. किती दिवस सोपं म्हणजे नुसतं ऐकायचं पण कळून कधी घ्यायचं कळून घेतलं पाहिजे. मग ते अवघड आहे ते कसं सोपं करून घ्यायचं आपण. आता ही भिंतड आहे त्या भिंतडाचा घर आहे आपलं घर आणि बाजूने भिंतड आहे. त्या भिंतडाचे पैसे तुम्ही देता का आतमध्ये किती चौरस फूट जागा आहे त्याची देता? त्याला मग कशाला भिंतडाला तुम्ही त्या जागेचा वापर करणार त्याला आणि ती जागा कशी आहे? गगन जेवढे जैसे पवन गगनी तेवढाची आशा आणि झालविल्या वेगळा दिसे एरवी गगनतेची किंवा अणु रेणू या थोकडा आणि तुका आकाश एवढा. मग आपण केवढे एवढे बोल जागे बाहेर आतनी गेले. जागा कुठं असायला पाहिजे? बाहेर काय इथं कसं आहे? जागे बाहेर आतनी गेले. आपण कसे आहोत?
व्यापक कैसे घरात घर कुल गेले. मी एवढा 3.5 हाताचा ते हाता त्याला म्हणतात कैसे घरात घर कुल गेले. नेनो अंधार उजळले गा म्हणून कळत नाही. वासुदेव करी तो फेरा या वाडियात बाहेर दारा काहीतरी दान पुण्य करा. जाबन देता जातो मगर तो गेला की आपलं झालं मड. श्वास म्हणतोय काहीतरी दान करा. छे 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 आमच्याकडे काही नाही तुम्हाला दान करायला. आमच्याकडे काही नाही. एवढा मोठा वाडा आणि त्या वाड्यामध्ये तो सारखा म्हणतो काहीतरी दान पुण्य करा. जाबून देता जातो माघारा निघून जातो. नाही ना देत तुम्ही काय द्यायचंय त्याला. काय आपल्याला सद्गुरूंनी जे दिले ना ते फक्त 1 तास द्या. जाबून देता आणि नाही केलं जाबून देता जातो मग होईल आपलं मढ. एकदा निघून गेला वारा आणि खाली राहिला पसारा. विचार करायचा बाबा म्हणायचे चांगला विचार केला तर अवघाची संसार सुखाचा करी. अवघा घरापुरता नाही वाडीपुरता नाही. आता आपलं काय काय चाललं ते आपण बघायचं. अवघा घरापुरता नाही वाडीपुरता नाही मंडळापुरता नाही. बघा काय कळलं माझ्यात पुरता नाही तालुक्यापुरता नाही जिल्ह्यापुरता नाही महाराष्ट्रापुरता नाही. ही विश्वची माझे आयची जयाची मती स्थिती किंबहुना चराचर आपणची झाला. आपण केवढे साहित्य व्यापक आहोत. नाही 3 हाताच्या ते आहेत. पैसे घरात घर कुल गेले. मी एवढा 3.5 हाताच्या त्या तेवढा नाही तो बाबा. उड़ जाएगा एक दिन पंछी और रहेगा एक पिंजरा खाली. तो निघून हा पिंजरा. मग त्याला काय करायचं आता या पिंजऱ्याला जतन करून ठेवायचा नाही म्हणजे गाडी लावायची त्याला. गाडी लावायचा लायकीचा असतो तो. म्हणून बाबा काय करायचं वासुदेव करी तो फेरा. सारखा आतून बोलतो ओळख मला. पण आपण कोणाला ओळखतो. आईला बायकोला पोरांना मामांना दादांना नातेवाईकांना आपण ह्यांना ओळखतो. आणि तो सारखा बरं काय मागतो तुमच्याकडे. काहीच मागत नाही. त्याच्याकडे तो म्हणतो का मी एवढा तुम्हाला रात्रंदिवस जगवतोय 24 तास तुमच्या आतमध्ये सारखा वर खाली करतो तुम्हाला जगवतोय. मला काहीतरी द्या बोलतो का. नाही फक्त एवढं करा एक दान करा. काय करा जे तुम्हाला जे दिलेलं आहे ना साधू संतांनी त्याचं काय करा फक्त 1 तास तुम्ही काय करा चिंतन करा. आणि ते चिंतन कसं करायचंय. चिंतनाची ताला
नावाचे चिंतन चिंतन चित्त लावी मनाच्याही मनाला तू म्हण मी ह्याची करी माझी आपत्नी प्रेम धरी मग काय होईल परिणाम मग सर्वत्र नमस्कारी मग कामे फक्त एक मला म्हण दे तू म्हण मी ह्याची करी माझी या काय म्हटलंय तिथे माझी या त्याच्यामध्ये मेघ आहे आपल्याला कळत नाही माझी या आत येणारा आत बघ जरा जीव हा खरा नव्हे तू बुद्धी दर्पणे ब्रह्मरवेची वरी वरी मेघ अंबरी उठोणे सागरी मावळते ही उपमा घेता वृत्ती तुला कळते ओंकार ओंकार कोण ओंकार म्हणजे कोण ओंकार तो पहिला कळला पाहिजे आपल्याला आपला ओंकार काय म्हणतो काय सांगतो आपल्याला ओंकार म्हणजे तुमचा श्वास मग सांगितलं मग श्वासन भजन कर गडे श्वासन भजन कर गडे ओंकार हा देखील ओंकार प्रणव उच्चार तो प्रणव तो श्वास काय म्हणतो नरा आत मी काय म्हणतो श्वास म्हणतो बरं का आपल्याला मी काय त्याच्यावर लक्ष नाही ओंकार प्रणव उच्चार होय साचार आत बघ कैसा तू शब्द अवंगमय तो मी ऐसा मी ब्रह्म आहे त्या श्वासातून सारखा श्वास म्हणतोय मी ब्रह्म आहे तू ब्रह्म आहेस तू ब्रह्म आहेस बघा तुम्ही शांत चित्ताने बसा आणि तू श्वास सारखा तू म्हणतो तू कोण आहेस तू ब्रह्म आहे तू ब्रह्म आहे आपल्याला सांगतोय पण आपलं तिकडे लक्ष नाही मला सांगितलं तुम्हाला आपलं लक्ष कुठे आहे माझी माय माझी आई माझा बाप माझी नातलं तिकडे लक्ष आहे आणि इकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही म्हणून माऊली म्हणतात अवघाची संसार सोम्या गोम्याला नाही म्हणून सांगितलं तरी अवधान एक वेळ तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का गल्ली बोळात नाही उघड आम्ही गल्ली बोळामध्ये कुचू कुचू करणारे नाही आम्ही उघड बोलणारे असं कोण म्हणतं आमच्या माऊली म्हणतात कुचू आमच्याकडे नाही चालणार आंबाबाई असे म्हणायचे तुमचं कुचू करण्यात तुमची हिंमत असेल ना तर समोर येऊन विचारा समोर येऊन बोला ना ते कुचू काय परमार्थ कळलं का कुचू करतात ते समोर येऊन या बसा विचारा ना ती हिंमत नाही म्हणा पाठीमागे असं बोलला ते तसं बोलला याची बोलली त्याच्यात सगळं आयुष्य जायचं सगळं तसंच मारा मोठा हॅलो विठ्ठल तरी अवधाने केळ दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे बघा अवघाचे संसार तरी अवधाने केळ दिजे सर्व सुखाची अवघाची अवघा म्हणजे सर्व सुखाची पात्र होईजे ही प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका इकडे सर्व म्हणतात आणि इकडे काय म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन तिन्ही लोक आता जरा थोडं मागे जाऊ
सुरुवातीला तुम्ही प्रमाण ऐकलं, थोडं लक्ष दिलं ना, एकदम सगळं बाजूला करून तर बरोबर लक्ष देईल. आपण सुरुवातीला प्रमाण घेतलं, संसार दुःख मूळ चहूकडे घळ. संसार जर दुःख मूळ आहे, बारकाईने लक्ष द्या, संसार जर दुःख मूळ आहे तर इतर माऊली म्हणतात अवघाचे संसार सुखाचा घरी. तो दुःख मूळ लगेच संसाराला झालाच कसा? कसं काय झालं? देव भक्त तुझ्या नाही विचार, परब्रह्म संसार वेगळा नाही, जीव ब्रह्म नापराहा, या युक्ती संसार सुखाचा करीन. कळलं? जीव आणि ब्रह्म वेगळं नाही, परब्रह्म वेगळं नाही या युक्तीने. कारण जर संसार दुःख मुळात सजातीय गोष्टी दोन सजातीय गोष्टी एकरूप होतात, दोन विजातीय गोष्टी एकरूप होतात, पण एक सजातीय आणि विजातीय गोष्टी एकरूप. शाळेत शिकलो ना आपण का नाही? बघा आता उपयोगाला येतोय सजातीय आणि विजातीय काय. दोन सजातीय गोष्टी एकत्र येतात, तसं संसार आणि ब्रह्म सजातीय आहे, विजातीय नाही. तुम्ही विजातीय केले, तुम्ही विरुद्ध केले कल्पने, तर दोन्ही एकरूप आहे. एकार्णव झाला तरंगू बुडाला, सा देह झाला एक. देह जर असा असेल, असं जर साधून पडले एकरूप होईल का? तर देह नाही, जीव नाही, ते ब्रह्म आहे. तेव्हा तू आणि ते ब्रह्म एक आहे, वेगळं नाही. या युक्तीने अवघाचे संसार सुखाचा करीन. संसार आणि परमार्थ वेगळा नाही. प्रमाण झाला, एका जनार्दनी धन्य तो संसारी, परब्रह्म संसार वेगळा नव्हे. तुकाराम महाराज पण म्हणतात एका ठिकाणी की तो वेगळा नव्हे, म्हणजे तो आणि मी वेगळा नाही, ब्रह्म आणि जीव वेगळा नाही. तुका म्हणे वेगळा नव्हे, वेगळा नाही. म्हणून या युक्तीने अवघाचे संसार. थोडस जाते अवघड, मलाही कळते, पण आता ही गरज आहे ना त्याची. जर आपल्याला ते अजून जीव शिव काय हे कळलं नाही, ब्रह्म काय जर कळलं नाही, संसार प्रपंच परमार्थ संसार अजून वेगवेगळं समजत असू तर कधी आपल्याला सुख व्हायचं म्हणून सांगावं लागतं. माऊली पण सांगतात की जीव शिव वेगळा नाही, परमार्थ आणि संसार वेगळा नाही. किंबहुना सोय, कधी कळेल हे सुख? किंबहुना सोय जीव आत्मयाशी लाहे, तेथे जे होय तया नाम सुख. जीवाचं ब्रह्म एकरूप होतं, तिथे ज्या गुदगुदल्या होतात त्याला काय म्हणतात? सुख. किंबहुना सोय जीव आत्मयाशी लाहे, जीव आणि आत्मा एकत्रित होतो, एकरूप होतो. किंबहुना सोय जीव आत्मयाशी लाहे, तेथे जे होय गुदगुदल्या होतात. गुदगुदल्या होतात नाही काय? गुदगुदल्या होतात तिथे कंठी प्रेम दाटे, नैनी निर्लोटे, कंठी प्रेम दाटे, नैनी निर्लोटे, कंठी प्रेम दाटे, नैनी निर्लोटे, कंठी प्रेम दाटे, नैनी निर्लोटे. राम रूप प्रगाटे, राम रूप मग राम नामे उपदेव, मग राम नामे उपदेव. हृदय प्रगाटे राम रूप, हृदय प्रगाटे राम रूप, मग राम नामे उपदेव, मग राम नामे उपदेव. एकरूप झालेले लक्ष त्याकरता हे प्रमाण.
ते म्हणा कसं काय आता आम्हाला काय कळत नाही, जीवन जीव एकत्रित झाला कसा, एकूण झाला कसा. मग त्या गुदगुदल्या म्हणजे काय, त्या गुदगुदल्या काय, कंठी प्रेम गाठे नैनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप, सात्विका भरणे रोमासी दाटणे, शोधाचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, अश्रू त्या भितरी वाहत जाते. का कापायला लागतो? ज्या वेळेला आपण दुपारच्या वेळेला आपण जर समजा सूर्याकडे जर नजर टाकली तर तुमच्या डोक्यात आणि 12 सूर्याचं तेज ज्या वेळेला साधूची कृपा होते, 12 सूर्याचं तेज एकत्रित आल्यावरती एकत्रित येतं असं त्या परमात्म्याचं तेज. त्यामुळे काय होतं, सात्विका भरणे रोम दाटणे, शोधाचे जेवण येऊ लागे, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, ते स्वरूप त्याच्या नेत्राने पाहत नाही. मग त्याला काय होतं, अश्रू त्या भितरी वाहत जाते. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदी भरीन तिन्ही लोक. या युक्तीने अवघाचे संसार, कारण देव फक्त एकरूप आहे, वेगळा नाही. म्हणून अवघाचे संसार सुखाचा करीन. जर संसार कमूळ असता तर सुखरूप झाला नसता. याचा अर्थ संसार सुद्धा काय आहे, सुखरूपच आहे. संसार सुद्धा सुखरूपच आहे. ब्रह्म आणि संसार एक रूप आहे. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदी भरीन तिन्ही लोक. तिन्ही लोक म्हणजे मृत्यू, स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे नाही. तिन्ही लोक म्हणजे आपले जेवढं मनुष्य प्राणी आहे, जेवढं पशु पक्षी प्राणी आहे, तो तिन्ही लोकांमध्येच वावरतो. म्हणजे 3 गुण, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, या 3 गुण जग सगळं व्यापले. अवघाचे सुखाचा करीन, आनंदी भरीन तिन्ही लोक. कारण तिन्ही गुण ज्याचे निघून गेले तोच फक्त नाचू शकतो. तो लोक अलीकडचं आहे, पण हे काम करत लोक आहेत तिन्ही गुणामध्ये. गुणच जर निघून गेले सांगा बरं. माऊली ज्ञानेश्वरी सांगतात, झाडावरती पक्षी आहे, माझा ते एकाला आग लावायचे का नाही. मग त्यांनी काय केलं, युक्ती सांगितली, म्हणजे खालून आग लावायची झाडाला की सगळे पक्षी उडून जातील. तसं एकदा आपल्याला जर तिन्ही गुण जर नसतील तर आपल्याला बाकीचं काम